महाराष्ट्र में मानसून ने एक बार फिर रफ्तार पकड़ ली है। करीब 14 दिनों के बाद लंबे ब्रेक के बाद मानसून हवाएं सक्रिय हो गई है। मौसम विभाग के अनुसार मानसून इस समय पुणे, धाराशिव, सोलापुर और कोकण इलाके में अलीबाग तक पहुंच चुका है। वहीं तेलंगाना और छत्तीसगढ़ के कुछ हिस्सों में भी मानसून दस्तक दे रही है। सबसे अहम बात है कि अगले 48 घंटों के भीतर मानसून मुंबई में दाखिल हो सकता है। 24 और 25 जून को राज्य के कई इलाकों में अच्छी बारिश होने की संभावना जताई गई है। इसके बाद अगले सप्ताह तक पूरे महाराष्ट्र में मानसून फैलने की उम्मीद है। हालांकि इस बार अब तक जून महीने में पिछले साल की तुलना में करीब 70% कम बारिश दर्ज की गई है। इसमें से मौसम विभाग ने किसानों को सलाह दी है कि वे कृषि विभाग के निर्देश के अनुसार ही बुनवाई करें और फिलहाल खेतों में चल रहे जुताई का काम जारी रखें। कुल मिलाकर राज्य में मानसून की वापसी से राहत जरूर मिलेगी, लेकिन बारिश की तीव्रता पर ही आगे की स्थिती निर्भर करेगी। येस, आपण बघितलं की मागच्या काही दिवसांपासून मान्सूनने हॉल्ट घेतला होता. तो तळ कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंतच पोहोचला होता आणि 8 जून नंतर आपण मान्सून मध्ये काही प्रोग्रेस बघितला नव्हता. आजची जर परिस्थिती बघितली तर तो अलिबाग, पुणे, त्याचबरोबर सोलापूर, धाराशिव आणि मग पूर्वेकडे तो सरकलेला आहे एकंदरीतच. आणि त्याचबरोबर मान्सूनचे वारे जे आहेत त्याची तीव्रता वाढलेली आहे आणि आपण सॅटेलाइट मॅपवरून बघू शकतो की अरबी समुद्राबरोबरच कोकण किनारपट्टीच्या बऱ्याच ठिकाणी पाऊस पडताना दिसतोय आणि इंटेरियर रिजनवर सुद्धा आपल्याला चांगल्या पावसाची शक्यता दिसते. जसं मी सांगितलं की अलिबाग, पुणे, त्याचबरोबर सोलापूर कंप्लीट कव्हर झालेला आहे. त्याचबरोबर धाराशिव आणि त्यानंतर तेलंगणाचा काही भाग, त्यानंतर छत्तीसगडचा काही भाग आणि ओडिशा नंतर बिहार इथपर्यंत तो पोहोचलेला आहे. येणाऱ्या 48 तासामध्ये तो मुंबईसह अजून काही भागामध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. येस, येणाऱ्या 3 ते 4 दिवसांचा जर अंदाज बघितला तर कोकण, गोव्यासह इंटेरियर महाराष्ट्रामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे आणि मान्सूनचे वारे सुद्धा तीव्र झालेले आहेत किंवा सक्रिय झालेले आहेत असं आपण म्हणू शकतो. त्यामुळं मान्सून पुढे अजून उत्तरेकडे पोहोचण्यासाठी किंवा सरकण्यासाठी अनुकूल वातावरण आहे असं आपण म्हणू शकतो. येलो अलर्टच आहे आणि कोकण किनारपट्टीसाठी स्पेशली 27-28 तारखेनंतर ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता कोकण किनारपट्टीसाठी आहे आणि घाटमाथ्यांवर 24-25 ला आपण हेवी रेनफॉल किंवा येलो अलर्ट त्यासाठी असेल. आताही मेघगर्जनेचा जो पाऊस होतो त्यासाठी येलो अलर्ट दिला गेलेला आहे. तर एकंदरीतच मान्सूनसाठी चांगली परिस्थिती आहे किंवा मान्सून सक्रिय होताना दिसत आहे असं आपण म्हणू शकतो. पुण्यात काल जो पाऊस पडला तो मान्सूनचा होता की प्री मान्सून होता आणि इथून पुढे पुण्याचा हवामान? येस, कालचा जो पाऊस बघितला आपण तो म्हणजे जसं मी सांगितलं की मान्सूनचे वारे सक्रिय झालेले आहेत. त्याचबरोबर त्याची तीव्रता वाढलेली आहे आणि त्यामुळं वातावरणामध्ये आर्द्रतेचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि काल जो पाऊस झाला त्यामध्ये आपल्याला थंडरस्टॉर्म्स पण दिसून आलेत आणि तीव्रता पण कमी जास्त प्रमाणात होती. जसं बघितलं तर NDA-ला 81 मिलीमीटर इतका पाऊस झाला, पण शिवाजीनगरला बघितलं तर 18 मिलीमीटर 18 मिलीमीटर इतका पाऊस झाला होता आणि अशीच कंटिन्युटी आपल्याला काही दिवसामध्ये दिसून येईल. तर कालचा आपण नक्कीच प्री मान्सून शावर्स असं म्हणू शकतो आणि आजपासून मान्सून सक्रिय झालेला आहे. पुण्यासह पूर्वेकडचा जो इंटेरियर पार्ट आहे तिथे, त्यामुळं पाऊस इथून पुढचा जो पाऊस असणार आहे तो मान्सूनचा असेल असं आपण म्हणू शकतो. तर आपण म्हणतोय की कंटिन्युटी